सबको VRDG हिंदी क्लासेस की एक नई कक्षा में स्वागत है। सबसे पहले मैं आप सबको हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएं बताना चाहता हूँ। दोस्तों, आज हिंदी दिवस है। इसके पीछे अनेक त्याग कहानी है। इसके बारे में हम आज चर्चा करेंगे। दोस्तों, 1949 सितंबर 14 को हम हिंदी दिवस मनाते हैं। हिंदी हमारी राष्ट्रभाषा है। हिंदी कैसी हमारी राष्ट्रभाषा बनी है, इसके बीच क्या चलते हैं, इसके बारे में हम पहले सोचना चाहिए। आज़ादी के पहले भारत को एक सूत्र में बांधने के लिए हमारे राष्ट्रपिता महात्मा गांधी जी ने राष्ट्रभाषा का संज्ञा दी है। राष्ट्र की सब जनता को एक सूत्र में बांधने के लिए या एक श्रेणी में रखने के लिए गांधी जी ने पहल राष्ट्रभाषा का संज्ञा या नाम दिया है। संस्कृत और हिंदी के बीच में एक मतभेद रहा है, क्योंकि भारत की हर भाषा की माँ है संस्कृत। इसलिए गांधी जी ने संस्कृत और हिंदी के बीच में एक चुनाव का आयोजन किया है। इस चुनाव में एक वोट में हमारी हिंदी जीत गई। इसके बाद भारत की राष्ट्रभाषा हिंदी रहेगी। राष्ट्रभाषा का मतलब है अधिकांश जनता की बोलचाल की भाषा। बोलचाल और कार्यालयीन भाषा, इन दोनों में अंतर है। बोलचाल की भाषा में जनता की भाषा आती है, लेकिन कार्यालयीन भाषा में कुछ व्यवस्थाएं आती हैं। दोस्तों, हमारे संविधान के अनुच्छेद 341 में संघ की प्रशासनिक भाषा हिंदी है और लिपि देवनागरी है। हाँ दोस्तों, हमारी लिपि देवनागरी है। दरअसल भाषा का मतलब है विचार विनिमय करने का माध्यम। पहल मानव अपने विचारों को व्यक्त करने के लिए कुछ चिन्हों, इशारों के सहारे अपने आशयों को व्यक्त किया है, लेकिन बाद में भाषा का जन्म हुआ है। हम आज हिंदी भाषा के बारे में चर्चा कर रहे हैं। हिंदी भाषा का जन्म प्राकृत, पाली, अपभ्रंश आदि से हुई है। हिंदी का पहला रूप खड़ी बोली है। खड़ी बोली से विकसित रूप है हिंदी। हिंदी का मतलब है भारत का। आज हम हिंदी को हमारी राष्ट्रभाषा मानती है और राष्ट्रभाषा को आदर करते हैं, लेकिन कुछ लोग आज भी हिंदी के विरुद्ध में लड़ते हैं। इसको हम रोकना चाहिए। हम हर साल हिंदी दिवस मनाते हैं। इस अवसर पर हम हिंदी को आदर करना और हिंदी के प्रति हमारे मन में प्यार उत्पन्न करना, आने वाले पीढ़ियों को भी हम हिंदी के लिए
आने वाले पीढ़ियों को भी हम हिंदी की जानकारियाँ देना, हिंदी सिखाना और उनके प्रति या आने वाले पीढ़ियों के मन में हिंदी के प्रति प्यार और जागृत करना है। हिंदी हमारी जान है। आज हिंदी बोलने में शर्म नहीं, गर्व करना चाहिए। हिंदी हमारी राष्ट्रभाषा है। राष्ट्र की एकता के लिए हमारे विद्वानों ने राष्ट्र निर्माण के लिए, राष्ट्र की एकता के लिए हिंदी नाम दिया है। हिंदी से हमारी जनता की प्रगति हुई है। राष्ट्र का निर्माण इस भाषा में हुई है। आज हमारी हिंदी अपनी प्रगति या अपनी कीर्ति आज देश भर फैल रही है। आज हम अमेरिका जाए, देश या दुनिया के किसी अन्य देश में जाए तो भी हमको हिंदी की बोला बाल देख सकते हैं या प्रचलित है। अमेरिकन यूनिवर्सिटी में भी आज हिंदी का विभाग है। हिंदी आज देश की मात्र नहीं, दुनिया की हर भाषाओं में जाने मानी भाषाओं में एक बन गई है। इसका कारण हमारी राष्ट्र भाषा के प्रति का प्रेम और जागरण है। आज कुछ कहीं पर हम राष्ट्रभाषा के विरुद्ध के नारा सुन रहे हैं। इन सब को छोड़कर हम अब भी आगे बढ़ना है। राष्ट्रभाषा के लिए कुछ करना है। आने वाली पीढ़ियों के मन में राष्ट्रभाषा के प्रति प्यार उत्पन्न करना या पैदा करना हमारा कर्तव्य है। പ്രിയ കൂട്ടുകാരെ, ഏവർക്കും DG ഹിന്ദി ക്ലാസ്സസിലെ പുതിയൊരു ക്ലാസ്സിലേക്ക് സ്വാഗതം. ആദ്യം ഞാൻ നിങ്ങൾക്ക് ഹിന്ദി ദിവസത്തിൻ്റെ ആശംസകൾ നേരുകയാണ്. 1949 സെപ്റ്റംബർ 14 നമ്മൾ ഹിന്ദി ദിവസമായിട്ട് ആചരിക്കുന്നു. ഹിന്ദി നമ്മുടെ രാഷ്ട്രഭാഷയാണ്. രാഷ്ട്രഭാഷ എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മുടെ ദേശത്തിലുള്ള എല്ലാ ജനങ്ങളെയും ഒരു കയറിൽ അല്ലെങ്കിൽ ഒരു നൂലിൽ കോർക്കുന്നതിന് വേണ്ടി ആണ് രാഷ്ട്രഭാഷ എന്ന ആശയം ആദ്യമായിട്ട് നമ്മുടെ രാഷ്ട്രപിതാവ് കൊണ്ടുവന്നത്. അതുമായിട്ട് ബന്ധപ്പെടുത്തി രാഷ്ട്രഭാഷ, രാഷ്ട്രത്തിൻ്റെ ജനങ്ങൾ, അധികാംശ ജനങ്ങൾ, അതായത് കൂടുതൽ ആൾക്കാർ സംസാരിക്കുന്ന ഭാഷയാണ് രാഷ്ട്രഭാഷ. അപ്പോൾ ഗാന്ധിജിയാണ് രാഷ്ട്രഭാഷ എന്ന് പറഞ്ഞ ആശയം കൊണ്ടുവന്നത്. ആ സമയത്ത് സംസ്കൃതവും രാഷ്ട്രഭാഷയും തമ്മിൽ ഒരു മത്സരം തന്നെ നടന്നു. ആ മത്സരത്തിൽ ഹിന്ദി ജയിച്ചു. അങ്ങനെ ഹിന്ദി നമ്മുടെ രാഷ്ട്രഭാഷയായി. ഒരു രാഷ്ട്രഭാഷ ആയതിനു ശേഷം നമ്മുടെ കോൺസ്റ്റിറ്റ്യൂഷൻ നിലവിൽ വന്നു. അതിനുശേഷം അതിൽ പറയുന്ന അനുച്ഛേദം 341 നമ്മുടെ രാഷ്ട്രത്തിൻ്റെ ഭാഷ ഹിന്ദി എന്നും ലിപി ദേവനാഗരി എന്നും ഉദ്ഘോഷിക്കപ്പെട്ടു. അതിനുശേഷം രാഷ്ട്രത്തിൻ്റെ നവനിർമ്മാണത്തിന് വേണ്ടി ഹിന്ദിയെ നമ്മൾ പ്രതിനിധീകരിച്ചു. രാജ്യത്തിൻ്റെ വിവിധ ഭാഗത്ത് മാത്രമല്ല, ഇന്ന് ലോകത്തിൽ പലയിടങ്ങളിലും ഹിന്ദി സംസാരിക്കുന്നുണ്ട്. ഹിന്ദി വികസിച്ചു കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. വിദേശ രാജ്യങ്ങളിൽ നമ്മൾ പോവുകയാണെങ്കിൽ അവിടെയും ഇന്ന് ഹിന്ദി സർവ്വസാധാരണമായി ഉപയോഗിച്ചു വരുന്നു. ഏറെ എന്തിനു പറയുന്നു, നമ്മുടെ അമേരിക്കൻ യൂണിവേഴ്സിറ്റിയിൽ പോലും ഇന്ന് ഹിന്ദിയുടെ ഒരു ഡിപ്പാർട്ട്മെൻറ്റ് ഉണ്ട്. അപ്പോൾ ഹിന്ദി വികസിച്ചു കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. വരും തലമുറയ്ക്ക് നമ്മൾ ഹിന്ദിയുടെ പ്രാധാന്യത്തെപ്പറ്റിയും രാഷ്ട്രഭാഷയുടെ
മഹിമയെപ്പറ്റിയും പറഞ്ഞു കൊടുക്കേണ്ടതിൻ്റെ ആവശ്യം വളരെ. എന്നിരുന്നാലും പലയിടത്തും നമ്മൾ ഹിന്ദി വിരുദ്ധ മുദ്രാവാക്യങ്ങളും കേൾക്കുന്നുണ്ട്. അതിനെയെല്ലാം നമ്മൾ മാറ്റി നിർത്തിക്കൊണ്ട് ഹിന്ദിയുടെ വികസനത്തിന് വേണ്ടി, ഇന്ത്യയുടെ വികസനത്തിന് വേണ്ടി നമ്മൾ പ്രവർത്തിക്കേണ്ടതാണ്. ഹിന്ദി വളർത്തുകയും ഹിന്ദി പ്രചരിപ്പിക്കുകയും ചെയ്യണം. അതായിരിക്കണം ഓരോ ഹിന്ദി പ്രേമിയുടെയും കർത്തവ്യം. हाँ दोस्तों, हम सब हिंदी प्रेमियों को मिलकर हमारी राष्ट्रभाषा को बचाना है, राष्ट्रभाषा सिखाना है, राष्ट्रभाषा का प्रचलन करना है. हर हिंदी प्रेमी ऐसा करना चाहिए. हमारी राष्ट्रभाषा या हमारी हिंदी की प्रगति के लिए आगे बढ़ना, आने वाले पीढ़ियों के लिए हिंदी में कुछ करना, हिंदी की महिमा के बारे में उनको बताकर उनके मन में हिंदी के प्रति प्यार उत्पन्न करना. आज हिंदी दिवस है. इस हिंदी दिवस में हम यह प्रण लेना चाहिए कि हिंदी हमारी राष्ट्रभाषा हर समय रहेगी और अन्य भाषा के तुलना में हम कहें तो हमारी भाषा सभी को एक सूत्र में बांधने के लिए सशक्त भाषा है. इस भाषा में कुछ करना, इस भाषा की प्रगति के लिए काम करना हम सब नागरिक का काम है. हिंदी के प्रति हमारे मन में प्यार आदर रखना चाहिए. किस प्रकार हम हमारी राष्ट्रीय झंडा और राष्ट्रीय गीत को हम आदर करते हैं, ठीक उसी प्रकार हम हमारी राष्ट्रभाषा को भी आदर करना चाहिए. राष्ट्रभाषा निर्माण नव भारत निर्माण के समय से ही हम सुन सकते हैं और राष्ट्र के निर्माण राष्ट्रभाषा की प्रगति से होती है. राष्ट्र के जनता राष्ट्रभाषा में सोचते हैं और राष्ट्रभाषा में लिखते हैं, राष्ट्रभाषा में बोलते हैं. हिंदी बोलने में शर्म नहीं करना चाहिए. हिंदी बोलने में गर्व करना चाहिए. हिंदी हमारी राष्ट्रभाषा है. हिंदी को हम हर समय प्यार से आदर से प्रचलन करना और दूसरों को हिंदी की महिमा के बारे में बताना ही हमारा कर्तव्य. सबको प्रणाम और फिर और एक बार सबको हिंदी दिवस की हार्दिक शुभकामनाएं. आज की कक्षाएं हर सब प्यारे दोस्तों को कुछ न कुछ मिल सके होंगे और अगली कक्षा में हम अन्य विषय लेकर आएंगे और इस विषय पर हम चर्चा करेंगे. सबको नमस्कार. അപ്പോൾ എല്ലാ കൂട്ടുകാർക്കും ഒരിക്കൽ കൂടി ഹിന്ദി ദിവസത്തിൻ്റെ ആശംസകൾ നേരുന്നു. അടുത്ത ക്ലാസ്സിൽ നമ്മൾ പുതിയൊരു വിഷയവുമായി കണ്ടുമുട്ടും. ഇന്നത്തെ ക്ലാസ്സിൽ നിന്നും കുറച്ച് എന്തെങ്കിലും നിങ്ങൾക്ക് കിട്ടിക്കാണും എന്ന് പ്രതീക്ഷിക്കുന്നു. ഇന്ന് നമ്മൾ ചർച്ച ചെയ്തത് ഹിന്ദി ദിവസമാണ്, രാഷ്ട്രഭാഷയാണ് ഹിന്ദി. അപ്പോൾ ഹിന്ദിയുടെ മഹിമയ്ക്ക് വേണ്ടി, ഹിന്ദിയുടെ പ്രചരണത്തിന് വേണ്ടി നമ്മൾ അക്ഷീണം പരിശ്രമിക്കുക. വരും തലമുറയ്ക്കും നമ്മൾ ഹിന്ദിയുടെ മഹിമ പറഞ്ഞു കൊടുക്കുക. അതായിരിക്കണം നമ്മൾ ഓരോ ഭാരതീയരുടെയും കർത്തവ്യം. എങ്ങനെയാണോ നമ്മൾ ദേശീയ ഗാനത്തെയും ദേശീയ പതാകയെയും ബഹുമാനിക്കുന്നത്, അതുപോലെ തന്നെ ഹിന്ദിയെയും നമ്മൾ ബഹുമാനിക്കേണ്ടത് ആവശ്യമാണ്. അപ്പോൾ എല്ലാ കൂട്ടുകാർക്കും നമസ്കാരം. വീണ്ടും നമുക്ക് അടുത്തൊരു ക്ലാസ്സിൽ കണ്ടുമുട്ടാം.